नमस्कार. जय श्रीराम. आज रामकथेचा तिसरा भाग. गेल्या भागात आपण चारही राजकुमारांचे उपनयन संस्कार आणि विद्याभ्यास याची कथा ऐकली होती. आता याच्या पुढची कथा म्हणजे महर्षी विश्वामित्र ऋषींचे अयोध्येत आगमन आणि ताटिका राक्षसिणीचा अंत याची कथा बघूया. चला तर मग या कथेला सुरुवात करूया. महाराज दशरथ आपले चारही राजकुमारांना गुरुआश्रमातून घेऊन येण्यासाठी आर्य सुमंतांना पाठवतात. चारही राजकुमार वशिष्ठ ऋषींचे व माता अरुंधतीचे आशीर्वाद घेतात आणि अयोध्येकडे निघतात. आर्य सुमंत आणि वशिष्ठ ऋषी चारही राजकुमारांना घेऊन अयोध्येत येतात. अयोध्यावासियांना राजकुमारांना बघून खूप आनंद होतो. महाराज दशरथ आणि तिन्ही राण्यांना राजकुमारांना बघतातच खूप आनंद होतो आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. वशिष्ठ ऋषी महाराजांना म्हणतात की राजन, हे तुमचे चारही राजकुमार, मी त्यांना छोट्या बालकाच्या रूपात आश्रमात घेऊन गेलो होतो. आज त्याच बालकांना मी पूर्ण पुरुषत्वाच्या रूपाने तुम्हाला सोपत आहो. हे चारही राजकुमार सर्व विद्यामध्ये पारंगत झाले. धनुर्विद्येत तर त्यांना कोणीच हरवू शकत नाही. रामाचा धनुर्बाण अति वेगवान आणि अचूक आहे. हे सर्व गोष्ट ऐकून राजा दशरथाला आणि तिन्ही राण्यांना खूप आनंद होतो आणि सगळीकडे श्रीरामाचे तेजाची व त्याचे साहसाची आणि त्यांचे धनुर्विद्येची खूप दूरवर ख्याती होते. अयोध्यावासियांना चारही राजकुमारांचे खूप अभिमान वाटू लागते. हे असे असतानाच तपोवनामध्ये महर्षी विश्वामित्र ऋषी जनकल्याणासाठी नवीन नवीन यज्ञ करत राहतात. पण मरीच व सुबाहू राक्षस त्याच्या यज्ञाचा हवनकुंडामध्ये मांसाचे तुकडे, हाडांचे तुकडे, रक्त हे सगळं टाकून यज्ञाचा विध्वंस करतात. हे सर्व बघून ऋषीमुनी विश्वामित्र ऋषींकडे जातात आणि म्हणतात की गुरुदेवा, मरीच आणि सुबाहू राक्षस यज्ञाचा नाश करून टाकत आहेत. आपण जो काही जनकल्याणासाठी यज्ञ करत आहात ते सर्वांचा विध्वंस करून टाकत आहात. गुरुदेवा, तुम्ही याच्यावर काहीतरी मार्ग काढावा. हे सर्व ऐकून विश्वामित्र ऋषी म्हणतात, हे आपण जो यज्ञ करत आहोत याच्यामध्ये मला कोणाला शाप देता येणार नाही, कोणाला शिक्षा करता येणार नाही. म्हणूनच मी आता अयोध्या नगरीचे राजा दशरथांकडे जाणार आहो आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांची सहायता मागणार आहो. आणि मग तसं म्हणून विश्वामित्र ऋषी अयोध्या नगरीकडे प्रस्थान करतात. विश्वामित्र ऋषींचे अयोध्या नगरीमध्ये आगमन पाहून वशिष्ठ ऋषी राजाला म्हणतात की राजन, विश्वामित्र ऋषी कोणते तरी खूप मोठे प्रयोजनानेच इथे आलेले असतील. तुम्ही त्याचे स्वागत करावा व त्यांचे आदरातिथ्य करावा. हे ऐकून महाराज दशरथ त्यांचे स्वागत करतात आणि त्यांना आदराने राज्यसभेत घेऊन येतात आणि त्यांना उच्च आसनावर बसवतात आणि त्यांचे पाद्यपूजन करतात आणि नम्रतेने विचारतात, गुरुदेवा, तुम्ही इथपर्यंत कोण्या कारणामुळे आला? कृपया सर्व काही ठीक आहे ना? ज्या कार्यासाठी इथे आलात ते कार्य कृपया सांगावे. मी माझे प्राण देऊनही ते पूर्ण करू असे तुम्हाला वचन देतो. हे ऐकून विश्वामित्र ऋषी म्हणतात, राजन, आम्ही तपोवनामध्ये जनकल्याणासाठी खूप मोठे यज्ञ आरंभ केलो, पण मरीच व सुबाहू राक्षस त्या यज्ञाचा नाश करून टाकत आहेत. आम्हाला आमचे रक्षण करणे आणि यज्ञाचं रक्षण करण्यासाठी आम्ही तुमची सहायता मागण्यासाठी तुमच्याकडे आलो आहोत. हे ऐकून राजा दशरथ म्हणतात, गुरुदेवा, आम्ही आत्ताच आमचे चतुरांग सेना घेऊन त्वरित निघतो आणि तुमच्या यज्ञाचं होईपर्यंत तिथेच राहतो आणि यज्ञाचं संरक्षण करतो. हे ऐकून विश्वामित्र ऋषी म्हणतात, राजा दशरथ, आम्हाला तुमची चतुरांग सेना नको, फक्त तुमचा राम द्या. माझं कार्य रामच पूर्ण करू शकतो. आमच्यासोबत फक्त रामाला पाठवा. दशरथ राजा म्हणतात की गुरुदेवा, राम तर छोटा बालक आहे, आत्ताच विद्या ग्रहण करून आश्रमातून आला आहे. त्याला युद्धाचा डावपेच काही माहिती नाही. ते तर खूप मोठे राक्षस आहेत ना. ते देवा, आमच्यावर कृपा करा. तुमच्यासोबत आम्ही येऊ. आमचे प्राण देऊनही तुमचे कार्य पूर्ण करू. हे सर्व ऐकून विश्वामित्र ऋषीला राग येतो आणि ते तिथून निघून जायला लागतात आणि म्हणतात, राजन, तू आम्हाला वचन दिलास पण ते पूर्ण करत नाही आहेस. हे रघुवंशाला कलंक लावत आहेस. हे सर्व ऐकून वशिष्ठ ऋषी म्हणतात, राजन, तुम्ही विश्वामित्र ऋषीसोबत रामाला पाठवा. त्याच्यातच रामाचं कल्याण आहे.
नाहीतर या राक्षसांना संपवणं त्यांना काही मोठी गोष्ट नाही. हे सर्व ऐकून राजा श्रीरामाला बोलावतात आणि म्हणतात की विश्वामित्रसोबत तुम्ही त्याच्या सहाय्यतेसाठी लक्ष्मणाला घेऊन जावे आणि विश्वामित्र ऋषींचे आज्ञेचं पालन करावे. मग राम लक्ष्मण विश्वामित्र ऋषींसोबत तपोवनाकडे जाण्यासाठी निघतात. जात असताना त्यांना एक मोठे भयानक अरण्य लागतो. हे अरण्य पाहून राम म्हणतात की हे गुरुदेवा, हे अति भयानक वन कोणते आहे? हे गुरुदेव म्हणतात की राम, या वनाचं नाव जयघोष वन आहे. या वनावर ताटिका राक्षसीचा अधिकार आहे. या वनामध्ये कोणीही प्राणी जिवंत जाऊ शकत नाही. पूर्वी या स्थानावर 2 सुंदर नगर होते, कलिद आणि कनिश नावाचे. हे सुंदर नगर होते, पण अगस्त्य ऋषींच्या शापाने राक्षसी झालेली ताटिका व तिचं पुत्र मरीच यांची विनाशलीलांनी या नगरीचा विनाश झाला. या ताटिका राक्षसिनीमध्ये हजारो हत्तीचं बळ आहे. गुरु म्हणतात, सावधान रामा, ती ताटिका राक्षसीन तिथेच कुठेतरी लपलेली आहे. ती मायावी आहे. कोणतेही रूप धरून आपल्यावर आक्रमण करू शकते. आणि तितक्यात मनुष्याच्या वासाने ताटिका राक्षसीन तिथे येते. महर्षी विश्वामित्र रामाला म्हणतात की राम, ही एक स्त्री आहे म्हणून तिच्यावर दया करू नको. ही एक महाभयंकर राक्षसीन आहे. रात्रीच्या समयाला तिच्या मायावी शक्तीचा वाढ होतो. हे समय नष्ट न करता तिच्यावर वार कर. गुरूंच्या आज्ञेने रामाने ताटिका राक्षसिनीवर बाणाचा प्रहार करतो. या प्रहाराने राक्षसीन खूप मोठ्याने आक्रोश करून जमिनीवर कोसळते. ती कोसळल्यामुळे पूर्ण वनप्रदेश हालते. हे पाहून गुरुदेव म्हणतात, धन्य आहे रामा, तुझे विजयी असो. ताटिका राक्षसीनाला मारणारा या तिन्ही लोकांमध्ये तूच आहेस. तुझ्याशिवाय कोणीच हे कार्य करू शकत नव्हते. सदैव तुझे विजयी असो. रामा, तू या जगाचा कल्याणासाठी या भूतलावर अवतार घेतलेला आहे. याकरता आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो. आता आम्ही तुम्हाला असे दिव्य अस्त्रशस्त्र प्रदान करतो. हे सर्व अस्त्र शस्त्र आम्ही प्रचंड तपश्चर्याने प्राप्त केलेले आहेत. जनकल्याणासाठी या शक्तीचा तुम्हाला उपयोग होईल. भविष्यात राक्षसी शक्तींचा नाश करण्यासाठी या शक्तीचा उपयोग होईल. पण राम, ह्या शक्तीचा निर्दोष माणसावर प्रहार करू नको. रामाने प्रतिज्ञा घेतात व ते शक्ती आत्मसात करतात आणि शपथ घेतात की या शक्तीचा सदुपयोगच करेल. मग ते तिघे तिथून निघून तपोवन आश्रमात जातात. सर्व ऋषी मिळून रामलक्ष्मणांचे स्वागत करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संविधांनी, फुले आणि सुवासिक वस्तूंनी, वेदमंत्रांनी अग्नी प्रज्वलित होते. त्या दिव्य अग्नीमध्ये विश्वामित्र ऋषी यज्ञाला सुरुवात करतात आणि राम लक्ष्मण तिथे प्रहार करत राहतात. तेवढ्यात ते यज्ञाचा मंत्रघोषांनी मरीच व सुभाव राक्षस तिथे येतात आणि त्यांनी मांसाचे तुकडे व हाडांचे सापळे टाकायला सुरुवात करतात. तितक्यात राम व लक्ष्मण त्यांच्यावर बाणांचा प्रहार करतात. रामाच्या बाणाने मरीच व सुबाहू राक्षस समुद्रात जाऊन पडतात आणि ते यज्ञ निर्विघ्नपणे पूर्ण होतो व सर्व ऋषी मुनींनी मिळून राम लक्ष्मणांचा जय जयकार करू लागतात आणि राम लक्ष्मण गुरूंचे आशीर्वाद घेतात. आज ही कथा इथेपर्यंतच थांबूया. त्याच्या पुढची कथा आपण नंतरच्या भागात घेऊया. जय श्रीराम.